हॅलो हॅलो. हां बाई, बरे आहा की? आम्ही बरे आहोत. तुम्ही बरे आहा की? हो बाई, आम्ही सगळेजण बरे आहोत. तुम्ही सगळे बरे आहा की? दादा ते कुठे गेलाय? दादा तुमच्या आताच मार्केटला गेलेत बघा. आम्ही पण तेच बोलू लागलो, सुधीरच्या लग्नाविषयी, मुलीविषयी. हाय पोरगी इकडे एक. हो बाई, मी पण सोनम सोबत तेच बोलणार होते बघा की तेवढ्यामध्ये तुमचा फोन आला. समोरच आहे सोनम पण. ठीक आहे मग बाई, याय ना आले की कॉल करते मी तुम्हाला. त्याने म्हणते तुमच्या बहिणीने तुम्हाला कॉल करायला सांगितलंय. हो हो, बरे आहे की सोनम ते सगळेजण लेकरं बाळ? हो वहिनी, सोनम पण बरी आहे, लेकरं बाळ पण बरी आहे, सगळेजण बरे आहेत बघा. ते सुधीरच्या लग्नाविषयी बोलावं म्हणलं, किती दिवस ठेवा आता, या उन्हाळ्यामध्ये करून टाकावं लग्न. हो, बिनगोरी होतात पोरं. हो माय बाई, लेकरायचं करून टाकलं की टेन्शन जाते डोक्याचं, राहतात मग आपले कसं बी करून खातात. कुठली आहे पोरगी, सांगितलं का सोनम ना? हो नाही हो वहिनी, बोलावं म्हणलं की तेवढ्यामध्ये तुमचा कॉल आला. सोनम मला सांगूच लागली. हो हो, तेवढ्यामध्ये तुमचा फोन आला बघा. तिच्यासोबत डिस्कशन करते मी. दादा आला की कॉल कर मला. ठीक आहे वहिनी, दादा आले की कॉल करा मला. तोपर्यंत बोलते मी सोनम सोबत. आई काय म्हणू लागल्या मावशी? ते दादाच्या मित्राची पोरगी आहे म्हणे कोणीतरी, सुधीरसाठी म्हणू लागल्या वहिनी. दादा गेलाय बाहेर आता मार्केटला. आता आल्यानं फोन करतील, सांगतील आपल्याला. बरं झालं की मग तर आई, चांगली जर पोरगी असेल तर या उन्हाळ्यामध्ये करून टाकूत बरं. लय उशीर व्हायलाय आता, राहतात कसे बी ते, बाहेर फिरत नाही तर 12-1 वाजेपर्यंत येत नाहीत घरी. अगं हो ग बाई सोनम, तुझ्यापेक्षा जास्त मला चिंता आहे. मी माय हो ग त्याची, आम्हाला काळजी आहे ग. पण काय करावं आता, पोऱ्या सोऱ्याच्या मनात काय ते सांगत नाही तर. त्याला किती दिवसापासून विचारायला सुधीर कोणी हाय कर पोरगी, हाय कर चांगली, सांग रे आम्हाला, तिच्यासोबत का होईना करून देतो रे आम्ही तुझं लग्न. मग मावशी काय म्हणू लागली? कोण आहे म्हणे पोरगी? कितवी शिकलेली आहे, जॉब करते की काय? काय सांगू लागल्या मावशी तुम्हाला? अगं सोनम, वहिनीला काही माहित नाही अजून. दादा म्हणला वाटते जाता जाता बाहेर मार्केटला, सुधीरसाठी कोणतरी पोरगी आहे माझ्या मित्राची, लंगडा मित्र आहे म्हणा, बाप चांगला आहे म्हणा. वहिनीने तेवढंच खुशी खुशीमध्ये फोन करून सांगितलं आपल्याला. हो आई, तुम्हाला जर वाईट वाटत नसेल ना तर माझी पण एक मैत्रीण आहे बघा चांगली. तिला पण वडील नाही तर. माझ्यासोबतच होती तिने शिकायला 12वीला 13वीला. तिचे वडील ऑफ झाले, मग हॉस्टेलला गेली वाटते शिकायला. काय जास्त श्रीमंत नाहीत ते. अगं सोनं पोरी, तुला तर माहितच आहे आपल्या घरामध्ये कशाचीच कमी नाही. आपल्याला हुंडा कोणत्याच पोरीकडून घ्यायचा नाही बघ. पोरगी चांगली दिसायला सुंदर राव, माझ्या सुधीरला तिनं सूट व्हाव, घरातले थोडे बहुत का होईना तिला काम जमाव याव, आमचा आदर मान सन्मान कराव, सोयऱ्या धरायला बघाव तिनं. तुला बघ बरं, पहिले काही येत गेलं का? इथे येऊन शिकलीस ना सगळं. आम्ही तुझ्याकडून का हुंडा घेतला काय सोनम? आम्हाला आवडलीस तू. ते बरोबर आहे आई, पण थोडंफार का होईना मला सगळं नॉलेज होतं ना, कसं राहतात, रेन सेन कसे असतात मोठ्या घरचे काय नाही. जाऊ दे बाई, लग्न करण्याशी मतलब आहे. घरचे लोक चांगले राहा, श्रीमंत नसेल तरी चालेल मला, गरीब असले तरी पण चालतात, पोरगी चांगली राहा, मायबाप चांगले राहा. हा स्वभाव तुमचा एवढा चांगला आहे ना आई. नाहीतर एखादी बाई, एखादी सासू म्हणते की माझं एवढं मोठं घर आहे आणि माझ्या पोरांना एवढं चांगलं शिकवलंय, पैसे बिशे लावून हुंडा तर मी दाबूनच घेईल. पण तसं तुमचं नाही आई. अगं सोनम, पैसा म्हणा हुंडा म्हणा जन्माना जातो का ग? अगं जोडा असतो जन्माचा चांगला ग. 4 लोक बघणारे असतात. लोक काय म्हणतात का एवढे एवढे पैसे देऊन ही पोरगी केली म्हणून? नाही, खरंच आहे, तुमच्या विचारांना सल्यूट आहे. बस मला खूप आवडला तुमचा हा स्वभाव. सोनम, मला तर राहून राहून सुधीरच्या लग्नाचं लय टेन्शन येते बघ. लेकरू घरी टिकतच नाही. 12, 1, 2 वाजता हे का टाइम झाला का ग? श्रीमंत झाले म्हणून काय झाले, काम धंद्याला बघावं लागते की नाही काही? आई, हे काय तमाशा होय? हे बघ सुधीर, तू जर मजाक करत आहेस ना तर बंद कर लवकरात लवकर हा मजाक. कोणता मजाक? कोण आहे ही पोरगी? गळ्यामध्ये हार का घातले तुम्ही दोघांनी? आई, ही अंजली माझी क्लासमेट. कॉलेजमध्ये ड्रामा करत करत घरापर्यंत आणलास की काय तू हे ड्रामा? आई, ड्रामा वगैरे काही पण नाही. अंजली तुझी सून आहे. आम्ही आज लग्न केलं, कोर्ट मॅरेज. काय? तू लग्न केलंस, ते पण कोर्ट मॅरेज? अरे काय केलं तू सुधीर? कोण पोरगी आहे, कशी आहे, तिच्या घराचं बॅकग्राऊंड कसं आहे, काय नाही, आई वडील आहेत की नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे, ही कशी आहे? आणि हो देवरजी, आम्ही तुमच्या लग्नाचाच विषय करत होतो. तुम्हाला एवढी घाई गडबड करायची काय गरज होती बरं? डोसकं खराब झालं या पोराचं. अरे नालाय का, तुला तर आवडतच गेली तर आम्हाला घरी नाही का सांगायचं तू? असं हे पळून घेऊन येऊन घराचं नाक कापायचं की काय तुला? तुझ्या बाबाची काय रेप्युटेशन आहे की नाही नातेवाईकामध्ये, रिलेटिव्ह मध्ये, सोसायटीमध्ये? या आलास मोठा घेऊन, कोण पोरगी वय, काय बॅकग्राऊंड आहे, कशी आहे, काय नाही. अहो पण देवरजी, तुमच्यासाठी पण आम्ही चांगलीच मुलगी बघू लागलो, खानदानी, चांगल्या घरची, शिकलेली. मग तुम्हाला काय म्हणायचंय बहिणी? अंजलीला काय फॅमिली नाही की काय? तुम्हाला असं म्हणायचंय का? ती पण चांगल्याच घरची आहे. एवढंच आहे की ते लोक गरीब आहेत. कॉलेजच्या टायमिंग पासून आम्ही एकमेकाला पसंत करतो दोघे जण. बघा तुमच्या हिशोबानं तुम्हाला नांदायचं आहे तिच्यासोबत. तुमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट फक्त सांगत आहे, सजेशन देत आहे तुम्हाला फक्त मी. आणि हो रे सुधीर, सोनम का तुला वाईट सांगत आहे का? आम्हाला पण वाटते ना, एवढं मोठं घर आहे, आम्हाला हुंडा वगैरे काही घ्यायचा नव्हता, मुलगी चांगली पाहिजे होती. बस झालं आता आई, हा बस झालं. एवढं सगळं तुम्ही दोघी जण तिच्या तोंडावर बोलल्या. तिला राग येत नसेल का? तिला वाईट वाटत नसेल का? पहिल्यांदाच तिनं आली तिचं घर सोडून आपल्या घरी. सुधीर, वाटेल ते बडबड करू नकोस बघ. तुझ्या बाबांना जर हे समजलं ना तर तुला फिरवून ठेवतील आणि मला पण हाणतील. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुझ्या बाबांचा स्वभाव.
असो जाऊ दे आई. घराच्या बाहेर काढतील का मुलगा नाही म्हणून घोषित करतील मला तुमच्या सोसायटीमध्ये? देवरजी, आईला तसं म्हणायचं नव्हतं हो. तुम्ही कमीत कमी माझ्यासोबत क्लोज होत्या, मला तर सांगायचं ना वहिनी असं असं आहे. मी बोलले नसते का आईसोबत ही गोष्ट? लपून चोरून तुम्हाला करायची काही गरज नव्हती देवरजी. आता झालं ना लग्न वहिनी माझं, रिसेप्शन ठेवतो आपण मोठं. सोनम, खरं सांगू, माझे तर हातपाय थरथर कापायला लागलेत. बगीच्या बाबाला काय सांगू मी, किती रागीट आहे तुला पण माहिती आहेत. जाऊ दे आई, झालं गेलं पार पडलं. ते खुश राहतील ना, ते खुश आहेत ना लग्न करून. बोलूच काहीतरी आपण बाबाला. तूच बोल ग बाई सोनं, माझं डोकं चलत नाही बघ. माझे हातपाय थरथर कापायला लागले. तर करायचं होतं त्यानं सुधीरनं सांगायचं ना लग्न. मुलगी आवडते, महिन्या 2 महिन्यापासून याला म्हणाले कोणती पोरगी आवडते का रे, सांग र म्हणून सांगायचं नाव केलं नाही. अखेरला नको होतं तेच आणलं यानं घरामध्ये. आई ऐका ना. बोल बाई अंजली, आता तूच राहिली होतीस बोलायची. सगळेजण बोलून थकले, थांबले. तूच सांग आता, काय करता तुझे बाबा, कुठे राहता तुम्ही, सरनेम काय तुमचं? आई, पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, मला आई नाही. काय, तुला आई नाही? सुधीर, काय बोलते ही अंजली? हो आई, अंजली खरंच बोलते. तिला 2 भाऊ आहेत, ती एकटी आहे लाडाची. तिच्या बाबाचं कापड दुकान आहे. का ग बाई अंजली, काय झालं होतं का आईला तुझ्या? आई, हे विचारायची वेळ पण नाही आहे बघ. नाजूक सिच्युएशन आहे. नंतर तू कधीतरी विचार अंजलीला या गोष्टीबद्दल, आईबद्दल. ठीक आहे, आता तुम्ही दोघांनी लग्न केलंच म्हणल्यावर काही दिवस तुम्हाला फेस करावं लागेल. बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत ग अंजली, सुधीरचे, तुला माहिती नाही. मी तरी थोडंफार बोलून हे ते करून जाग्यावर येते, पण ह्याचे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत बघ, रागीट आहेत. सोनम, अंजलीला रूम मध्ये ने, तिला कपडे वगैरे दे, फ्रेश होऊ दे. तोपर्यंत मी काहीतरी गोड बनवते, शिरा वगैरे. हो आई, ठीक आहे. हे लग्न जर माझ्या बाबाच्या मर्जीने झालं असतं ना, तर आज मी किती खुश राहिले असते बरं. माझे बाबा पण. अंजली, मी तुला प्रॉमिस करतो, कोणत्याही गोष्टीची तुला कधीच कमी पडू देणार नाही. मी तुला वचन देतो. मला माहिती आहे रे सुधीर तुझा स्वभाव, पण आता आई, तुझ्या बहिणी, बाबा, सगळेजण, काय माहिती काय मॅटर होईल घरामध्ये. आता मला सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटायली बघ. हे बघ अंजली, आपण पळून जाऊन लग्न केले याचा अर्थ तुला तर कळायलाच पाहिजे की एवढ्या लवकर सहजासहजी आपल्याला कोणीही एक्सेप्ट करणार नाही दोघांना. सुधीर, ते सगळं तर ठीक आहे. तुझे आई बाबा आज ना उद्या एक्सेप्ट करतील, पण माझे बाबा, माझं माहेर कुठे आहे रे? हे बघ अंजली, मी माझ्या मित्रांचं बघतो नेहमी, ज्यांच्याशी पळून जाऊन स्वतः मनाने लग्न होतात. आपल्याला जन्म दिलेले ते आई वडील आहेत. आज ना उद्या ते आपल्याला बोलतीलच, राग सोडून साईडला. असो, जाऊ दे. आपण दोघे जण सोबत आहोत ना, तर प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करूयात आपण दोघे जण. आता कशी माझी अंजली लाखातली एक गोष्ट बोलली, असं टेन्शन फ्री राहा ग, मी सोबतच आहे ना तुझ्या. चल जा बरं, फ्रेश हो पहिले, कपडे चेंज कर, तुझा चेहरा पूर्ण उतरून गेलाय रडून रडून. सुधीर, कपडे चेंज करायच्या पहिले मला माझी रूम तर बघू दे ना फिरून सगळीकडे, कशी आहे काय नाही. माझा नवरा कसा राहायचा या रूम मध्ये, कसं सामान ठेवायचा. जो हुकुम राणी साहिबा, तुमचीच रूम आहे, कधी पण तुम्ही बघू शकता. ए वाव, तुझ्या रूम मध्ये फिश पॉट आहे. हे किती ब्युटिफुल आहे रे, किती सुंदर दिसत आहे. सुधीर बघ ना. अगं माझी अंजू, मला माहिती होतं तुला खूप आवडतो फिश पॉट, म्हणून मी अगोदरच घेऊन ठेवला तो. हे किती सुंदर आहे सुधीर, हा फिश पॉट कधी घेतलास तू? मला माहिती होतं कुणाला तरी फिश पॉट खूप आवडतो, 8-10 दिवसापूर्वीच घेतला ग मी. आणि तुझे फेवरेट कलर आहेत बघ त्याच्यामध्ये. पण तू अगोदर जा, खूप थकलीस ग तू अंजू. पहिले जा, आंघोळ वगैरे कर, दुसरे कपडे घाल, काहीतरी नाश्ता वगैरे करू. बहिणीला सांगतो मी रूम मध्ये घेऊन या म्हणतो नाश्ता, चहा पाणी आमच्या. ठीक आहे, काही हरकत नाही, मी आंघोळीला जाते. ऐक ना अंजू, बोल ना, काय म्हणतोस? तुझ्या आवडीचे फेस वॉश पण आहेत आणि तुझ्या आवडीचे साबण पण आहेत आणि बाथरूम मध्ये टॉवेल पण आहे. जाऊन चांगलं यूज कर जा. आता एवढं मोठं घर आहे म्हणल्यानं आवडीनिवडीच्या साबणी, फेस वॉश, क्रीम सगळं काही राहीलच की, बॉडी वॉश पण. बापरे, कशी बशी पटवलं, नाही तर किती रडली असती, काय काय बोलली असती. चला झालं आता एकदाच हे काम, तिला म्हणवलं मी, रडली नाही ती. आता मी पण फ्रेश होतो आणि नाश्ता करतो. पहिले वहिनीला सांगतो नाश्ता घेऊन या आमच्या रूम मध्ये. वहिनी, ओ वहिनी, वहिनी. काय म्हणता देवरजी? अहो वहिनी, तुमच्या लाडक्या देवरला नाश्ता तरी घेऊन या. का बरं, पळून जाऊन घेऊन येऊन एखादी पोरगी, लाडक्या देवरचं पोट नाही भरलं का? भूक कशी लागली लाडक्या देवरला? अहो वहिनी, आता बस झालं की बरं, तुम्ही पण आता किती छेडणार. ऑलरेडीच मी टेन्शन मध्ये आहे. तिच्या बाबाला, माझ्या बाबाला काय सांगू. देवरजी, आता तर पळून आणलंय, सगळं सहन करून घ्यावं लागेल, सगळं सांभाळून घ्यावं लागेल तुम्हाला. जाऊ दे बहिणी, घरामध्ये तुम्ही एकट्याच आहात, माझे फिलिंग समजता नेहमी, म्हणून तुम्हाला बोलून मी सांगत आहे या गोष्टी. आईसोबत पण शेअर करू शकलो असतो ना, आईने मला हाणला असं कानाखाली 2. एक्झॅक्टली, मला पण तेच म्हणायचंय देवरजी. तुम्ही मला एखाद्या वेळेस तरी ही गोष्ट क्लिअर केली का, किंवा डिस्कस केली का, की वहिनी अशी अशी मुलगी आहे, एकदा तुम्ही तिला भेटता का, बोलता का, काय म्हणते ती, कशी आहे काय नाही, बोलल्या मला विचारलं तुम्ही, एवढे माझ्या क्लोज आहात ना. वहिनी, आज तिच्या घरची सिच्युएशनच अशी होती बघा, तिला पाहायला पाहुणे येणार होते, तिच्या बाबांनी बोलवले होते, म्हणून हा निर्णय मला सडनली घ्यावा लागला. मी लग्न पुढच्या वर्षी करणार होतो, या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला मी सांगणार होतो की वहिनी असं असं आहे, तुम्ही आईबाबांना सांगा, माझं ऐकणार नाही ते. अरे देवरजी, कसं म्हणताय, छोटी गोष्ट आहे का? कमीत कमी 2-3 दिवसापूर्वी मला फोन तर करायचा ना. तिला बघायला का पाहुणे अचानकच आले का? तिला पण माहिती असेल ना ही गोष्ट. आई जेवढं बोलली तेवढं बोलली, थंडगार बसली आता आई सोफ्यावर. काय बोलावं आईला, बाबा तांडव करतील संध्याकाळी घरी येऊन, तुम्हाला पण माहित आहे.
वहिनी प्लीज तुमचंच ऐकतात बाबा, माझे माझे बाबा असून तुमचं ऐकतात. प्लीज तुम्ही त्यांना समजावून सांगा, तुमचंच ऐकतील ते. ओ हो देवरजी, डोक्याला ताण केला बघा तुम्ही. काय सांगू बाबाला, काय बोलू मला पण कळत नाही. बाबा म्हणतील तुझ्यामुळेच बिघडला तो सुधीर. तरी बघू, बोलण्याचा प्रयत्न करते मी. अंजली कुठे गेली? वहिनी ती बाथरूममध्ये आहे, फ्रेश होण्यासाठी गेली. तुम्ही नाश्ता घेऊन या ना प्लीज, तिला पण खूप भूक लागली, चेहरा उतरला तिचा आणि मला पण खूप भूक लागली. प्लीज समजून घ्या ना बहिणी. बरं बरं ठीक आहे, दोघं जण फ्रेश व्हा, मला आवाज द्या. मी नाश्त्याची तयारी अगोदरच केली होती. तुम्ही आवाज देशाल म्हटलं तेव्हा घेऊन या रूम मध्ये. वहिनी 5 मिनिटामध्ये मी रेडी होतो बघा, तिनं झालीच असणार. 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वतः न आवाज देता नाश्ता घेऊन या रूम मध्ये. बरं ठीक आहे, व्हा रेडी, मी आणते नाश्ता. अगं हो बाई सुशीला, काय सांगू, सुधीरनं कालच कांड केला बघ हे. आता मी काय करू, तसे बोलायलीस तू मला. अगं हो ग सुशीला, 4-5 महिन्यापासून त्याला मला वाटू लागलं काहीतरी हाय, कोणती तरी पोरगी सांग ना गेलं, पण मी काय करू बरं. जाऊ दे बाई, माझा नवरा येईल सकाळी सकाळी, उगाच तांडव नको घरामध्ये. आई ऐका ना, सुशीला थांब जरा, तुला कॉल करते. सोनम आली. काय म्हणते सोनम, काय झालं सकाळी सकाळी? आई बाबाने आताच कॉल केला होता बघा. काय म्हणले ग मग, येतो म्हणले की काय सकाळी? सुट्ट्या हात वाटते त्यांना आता. बाई सोनम, काही खरं दिसना गेले बघ, तांडवच होते घरामध्ये तुझे बाबा आले की. हो आई, तुम्ही तर शांत झोपल्या, शांत झोपून तुम्ही फोनवर बोलू लागल्या. तिकडे सुधीर, अंजली ते पण झोपेतून आता उठले, तर मीच का टेन्शन घेऊ बरं सगळं. आणि अजून केशव यांना सुद्धा माहिती नाही. सगळं घरामध्ये आता यादवी युद्धच होणार आहे वाटते, मला तर कळून चुकलंय. चला आई, पहिले तुम्ही चला बरं, तयार बियार व्हा, चला आंघोळ करा आणि तिकडे चला हॉलमध्ये. मी एकटीच का सहन करू, सगळेजण लपू बसायले तर. मीच किचनमध्ये आहे स्वयंपाक करायला. बाबा पहिले मला विचारतात येऊन. हे बघ सोनम, सुधीर तुझ्या लाडामुळे बिघडलाय बघ. तू एवढी क्लोज आहेस त्याच्या, तुला सांगत नाही का काय ते, तू विचारायचं ना देवरची कोणती पोरगी आहे का. हे बघा आई, आता माझ्या अंगावर खापरे फोडू नका बघा. माझी काय चुकी याच्यामध्ये, मी क्लोज आहे पण त्यांनी मला कधीच काही नाही सांगितलं. सांगायचं ना त्यांनी मला, वहिनी म्हणून. त्यांचं सगळ्यांचं सोडा, केशव काय म्हणतील मला आता, ते पण तांडवच करतात बघा त्यांना कळाल्यानंतर. बाई या सुधीर पोरानं काय डोक्याला ताण दिला ग. सांगायचं ना घरामध्ये, आम्ही काय नको बोललो होतो का? पहिले सांगितलं होतं कोणती पोरगी आहे का, सांग लग्न करून देतो आम्ही. आणि त्याचे बाबा तरी आहेत का समजून घ्यायच्या लायकीचे? राग 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 नुसार राग करतात. काय सांगू, कसं सांगू, मला कळना गेले. मार खाते काय की सुधीर, भीती वाटायली मला त्या पोराची. तर त्या नालायकाला म्हणावं आंघोळ बिंघोळ करून या सगळेजण हॉलमध्ये. बाप म्हणते नाक आपलं म्हणते माझं. सांगायचं ना पहिलेच पोरगी होती म्हणून, कशाला सांगितलं असतं माझ्या मित्राला. मी मित्राची पोरगी बघायची आहे ते. जाऊ द्या आई, आता झालं गेलं, पार पडलं. चला तुम्ही आंघोळ करून चला बरं, बाबा येत असतील आता. बाबांनी मला घंट्यापूर्वीच कॉल केला होता, मी आंघोळ करून जस्ट बाहेर आले होते. मी केशव झोपलेलेच होते, त्यांनी मला सांगितलं मी येत आहे सोनम. आईला सांग तुझ्या, फोन रिसीव्ह करत नाही ती. म्हणजे आता फोन उचलला नाही त्याच्यावरून पण तांडव होणार. हे एवढं मोठं सुधीरनं लय टेन्शन दिलं बघ डोक्याला. काही बी म्हणतो सोनम, मला काही सूचना गेले या पोराचं. निघून जा वाटाले माझ्या माहेरी मला. हा हॅलो, काय म्हणता? तुझे बाबाच आहेत ग सोनम. नाही हो, आकाला बोलू लागली जरा. तुम्हाला करावं म्हणलं की तेवढ्यामध्ये मला सोनमने येऊन सांगितलं बाबा येत आहेत म्हणून. बरं बरं, आले का खाली? यायलो आम्ही, यायलो दोघे जण यायलो. हो सोनम माझ्या जवळच आहे. आले वाटते बाबा, आता होते महाभारत आमच्या घरामध्ये. हो लगेच यायलो, थांबत नाही. हा हा आले आले, लगेच आले. सोनम चल बाई, आले तुझे बाबा. काय म्हणतात की काय नाही की मला सांगा, इथून तर का पाहिले बघ. मी इथून सरळ खाली जाते, बाबाला भेटते. तोपर्यंत तू सुधीरला आणि अंजलीला घेऊन ये खाली. आणि हो आता सगळ्यांना कळालं म्हणजे केशवला पण उठव, तो उठत नाही लवकर 10 वाजल्याशिवाय. उठ म्हणावं त्याला. सगळेजण बोलले तर बाबा कशी तरी पटतील तरी. ठीक आहे आई, तुम्ही पुढे व्हा, मी सुधीरला अंजलीला घेऊन येते आणि चहा ठेवते किचनमध्ये जाऊन. आणि यांना पण उठवावं लागेल, मोठं काम. भडकतील मला, मी नाही सांगणार काहीच कोणला. तुला सांगायची काही पण गरज नाही सोनम, तसं पण आता हॉलमध्ये सगळ्यांना कळणारच आहे. सुवर्णा, ए सुवर्णा, किती वेळेचा आवाज येतोय, कुठे गेले सगळेजण? आले आले, येतच आहे बघा. हे काय, माझ्या सुवर्णाच्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत बरं? मी आल्याची खुशी झाली नाही का तुला? अहो तसं कसं म्हणताय? जसं तुम्ही इथून जाता, मी आणि सोनम रोज तुमची आठवण काढतो. बाबा आज येतील उद्या येतील, ती पण म्हणत असते. कुठे आहे सोनम? हे बघा बाबा, आले मी. अगं सोनम, पाणी बिनी तर घेऊन यायचं ना बाबाला काहीतरी. नको नको, पाणी वगैरे काही पण. आल्या मी किचनमध्येच गेलो होतो, किचनमध्ये दिसला नाही. मग इकडे हॉलमध्ये आलो दुसऱ्या, त्या हॉलमध्ये पण तुम्ही दिसला नाही मला. फोन केला तर फोन तुझा बिझी लागत होता मला. बरं बाबा, काही हरकत नाही. पाणी वगैरे नाही तर नाही, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी स्पेशल कडक. तुम्हाला आवडतो इलायची चहा. हे कशी बोलली माझी सोनम. जा बेटा, पहिले घेऊन ये मला चहाचा कडक घेऊन ये, सगळ्यांसाठीच घेऊन ये. सुधीर केशव कुठे आहेत? सोनम आता यांना कसं सांगावं, सुधीरनं काय आयटम बॉम्ब फोडलाय ते. असं बोलू नका आई, बाबा आपल्या दोघीकडेच बघत आहे. दोघीची आताच वाट लागायची वेळ आपली. त्यांची नंतर लागेल, पहिले आपली लागेल दोघीची. काय खुसबुस करायला दोघी सासा सुना? टाइम भेटला नाही का तुम्हाला बोलायला? मला बोला दोघी जणी तुम्ही आता. कर्नल साहेब तुमच्याविषयीच बोलत होते सोनमला की चहा कडक बनवून घेऊन या आणि पकोडे पण आण सोबत. मग तर मजाच येईल चहा आणि पकोडे खायला, ते पण सोनमच्या हातचे. जा जा सोनम बेटा, जा किचन मध्ये बनव जा. तुला काही हेल्प वगैरे लागली तर सांग मला, मी येतो. सासूबाई तर तुझी येणार नाही तुझ्यासोबत काम करायला किचन मध्ये. हा, नाव का खराब करायला? तिला विचारा बरं येते की नाही तिची मदत करायला किचन मध्ये मी. नाराज का होतीस ग माझी लाडो? उगं म्हणायलो मी तुला, नाही तर कोणाला छेडू मग. आई बाबा तुम्ही दोघे जण बोलत बसा, मी चहा पकोडे घेऊन येते गरम गरम. आणि हो सोनम बेटा, ते तुझ्या लाडक्या बिघडेल देवरला आणि तुझ्या नवऱ्याला उठव. 2 माझे सुपूत केशव आणि सुधीर.
आता यांना कसं सांगावं सुधीरनं काय बॉम्ब फोडला आणि कसा फोडला ते, आणि आमच्यावर तुम्ही आता काय बॉम्ब फोडणार आहात ते. का ग सुवर्णा, ताप बीप आला की काय तुला? बडबड बडबड एकट्यामध्येच करायलीस तू, काय झालंय? आई आलेच मी घेऊन. बघ खाऊन खाऊन किती मोठी झालीस तू, त्या सोफ्यावर पण बसत नाहीस. तुम्ही तुमचं बघा पहिले, पाय तरी तुमचे लांब होईल का प्रवास करून 12 घंट्याचा. म्हण की कर्नल हा एक्सरसाइज, तुम्ही किती फ्लेक्झिबल राहायला पाहिजे तुमची बॉडी. राहू दे ग बाई, तसं पण खूप दुखत आहेत माझे पाय. जागा भेटली नव्हती, रिझर्वेशन माझं कन्फर्म नव्हतं. तुमची सगळ्यांची आठवण येऊ लागली. पुढच्या आठवड्यामध्येच यावं म्हटलं, पण जाऊ दे म्हणलं. आठवण आली घरांची सगळ्यांची, केशवची, सुधीरची. येऊन जावावं. अहो कसं बसल्या वाकडे तिकडे पाय करू. लेकरं येतात, सुना येतात. लेकरं येतात तर हे बरोबर आहे, सुना येतात म्हणजे मला नाही समजलं. सून येते असं म्हण ना. आता तुम्हाला कसं सांगू, सुधीर तुमच्या लाडक्या लेकानं काय काम केले ते. अगं सुवर्णा, बिमारी झाली की काय का तुला बडबड करायची एकट्यामध्ये? तसं काही नाही हो, जस्ट बोलत होते. करतच आहे बाबा, आईसोबत जरासं काम होतं मला. होत आहेत पकोडे, मी पीठ भिजवून ठेवले भजायचं. काय झालं ग सोनम, काय म्हणतेस? आई जरा जवळ या, नाही तुमची कानं जाण्याचं. आपण तिकडे जाऊन दोघी जणी बोलूयात, महत्वाचं बोलायचं मला तुमच्याशी. काय झालं बरं? काहीतरी गडबड दिसायली. या दोघी जणी अशा बडबड का करायला जा एकट्यामध्ये? ओ तुम्ही 5 मिनिटं बसा, मी किचन मधून आले. सोनम म्हणते आई किती बनवू, जरा सांगा मला. सोनम बेटा तू पागल आहेस का? बाबांच्या समोर असं का बोलवलं एकट्यामध्ये मला? बाबा म्हणणार नाहीत का सोनमला सगळं जमते, पकोडे वगैरे सगळं काही? आईलाही का घेऊन चालली आणि ते गेले किचन मध्ये म्हणजे? अहो आई, मी आताच थोड्या वेळापूर्वी त्यांना बोलवायला गेले होते, बाबा आलेत म्हणून. अंजली वॉशरूम मध्ये होती, तिला उलट्या होत होत्या, डोकं दुखत होतं तिचं, चक्कर येत होती तिला. काय अंजली उलट्या करायली, चक्कर यायली तिला? म्हणजे काय समजू मी सोनम? अहो आई, सुधीर काय पागल झालीत की काय बरं? पहिलेच कोर्ट मॅरेज केलं ते सांगायचं राहिलं होतं. ही प्रेग्नेंट आहे म्हणून सांगितलं तर मग झालंच सगळ्यांचं. बाई हे पोरग पागल बिगल झालं की काय ग? कोणत्या शब्दानं तोंडानं बोलू मी याच्या बापाला आता? अगं आई आई ग, काय डोकं दुखत आहे, मग पण होत आहे खूप मला. ते बघा आई, अंजली आली तुमच्या पाठीमागं आहे. चक्कर आली का आहे की तिला? अंजली काय होते तुला नेमकं? अहो ताई, काल संध्याकाळपासून जेवण केलं तसं डोकं दुखायलंय, मळमळ व्हायलंय बघा. उलट्या पण झाल्या, काल पण झाल्या मला. ये सावकाश बेडवर जा, थोडासा आराम कर, झोपून बोल आमच्या दोघीला. अंजली मला सांगू शकतेस तुला ऍसिडिटी झाली का दुसरं काही आहे? आई ही हसायली म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे. रे देवा, नशीब माझं. कसं कसं सांगू, काय काय सांगू, बेशुद्ध होऊन जा वाटाले मला बघ आता. ताई ही ऍसिडिटी नाही. अगं अंजली, ही ऍसिडिटी नाही तर मग काय आहे? काय समजावं आम्ही? सुधीर कुठे आहे? ताई राग नका मानू आई, मी प्रेग्नेंट आहे. हे काय देवरजी, तेव्हाच तुम्ही आंघोळ केली होती ना, परत कशाला आंघोळ केली बरं? वहिनी, अंजली उलटी करू लागली, ते थोडंसं पडलं होतं माझ्या अंगावर, घाण वाश येऊ लागला, मग परत मी अंगावर पाणी टाकलं थंड थोडंसं. अरे नालायका, कोर्ट मॅरेज केलं ते काय कमी होतं? याला इतक्या लवकर करायची गरज होती तुला? नाही, तुझ्या बाबाला मी एकही शब्द बोलणार नाही. एकांत मध्ये जा, आउट हाऊस मध्ये दोघं जण बोला एकमेकांशी. काय राग आहे, काय बोलायचं तू बाबांना बोल. अंजली तो तर मुलगा आहे, तू तर मुलगी आहे, तुला कळायला हवं होतं ना मर्यादा काय असतात काय नाही ते. पोरीच्या तुम्हा दोघांना लग्नच करायचं होतं, तर हे करायची काही गरज होती का अगोदरच? सुधीर तुला चांगल्या प्रकारेच माहित आहे बाबा कसे आहेत ते. आणि हो देवरजी, या गोष्टीमध्ये या बाबतीत मी काय बोलू शकते बरं बाबांशी? शेवटी ते माझे सासरे झाले. आई वहिनी कसं पण करा, प्लीज वाचवा गड्या एकदा या प्रॉब्लेम मधून आमच्या दोघांना, प्लीज. हो हो ताई, आई प्लीज वाचवा आमच्या दोघांना या प्रॉब्लेम मधून. आता तुम्ही म्हणताय तुम्हाला तर सगळं माहिती झालं बघा, आणि आम्ही लग्न पण केलं ना. राहिली गोष्टी बाबांची, प्लीज तुम्ही त्यांना समजवा. मी पण थोडंफार काहीतरी बोलेल की माझे बाबा रेडी नव्हते लग्नासाठी. या चला आता, खेळलाय तुम्ही एवढा मोठा गेम. संध्याकाळी सगळेजण या डायनिंग टेबलवर, सगळेजण बोलूयात. कोणीच लपून बसायचं नाही, कोणी कुठे जायचं नाही, भ्यायचं नाही. केशवला पण बोलव ग सोनम. अहो ऐका ना, झोपल्या का? नाही ग सुवर्णा, थोडं थकलो त्याच्यामुळे जरा पडलो बघ. कपडे पण चेंज केले नाही बघ तू. खूप थकल्या का हो? डोकं चेपून देऊ का तुमचं? नको ग लाडू राणी, बस माझ्या जवळ, इकडे ये बस. ऐका ना, तुम्हाला जर मी काही बोलले तर भडकणार तर नाही ना तुम्ही माझ्यावर? हे बघ, वर डोकं करू करू माझी मान दुखेल, माझ्या समोर येऊन तरी बोल तू. बसण्याचं बसना. हे बघा, जाऊ द्या, घुमून फिरून मी नाही बोलणार आता. मी बोलूनच टाकते, माझ्या पण डोक्याला टेन्शन नको. आपला सुधीर आहे ना? हा तर मग काय झालं? सुधीरला काय करावं आपल्या? आता पडल्या होत्या, बसल्या होत्या, बसायचं पडायचं, उठून खाली जायची काय गरज होती का तुम्हाला? हे बघ सुवर्णा, कालपासून नुसतं बडबड करायलीच बघ तू एकट्यामध्ये. काय झालं सुधीरला? अहो ते काय आहे ना, सुधीरनं 2-3 दिवसापूर्वी एका पोरीसोबत कोर्ट मॅरेज केलं. काय म्हणालीस तू? सुधीरनं कोर्ट मॅरेज केलं? मजा करू नकोस बघ सुवर्णा. अहो मी मजाक करणं गेले, समजून तर घ्या प्लीज. आहे ती मुलगी आपल्या घरामध्ये, अंजली. आई बाबा सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी. अंजली तुझी तब्येत कशी बाळा आता? अगं पण ही कोण आहे, कुठली आहे, बाबांचं नाव काय, कोणत्या गावची आहे, काय करतात काय नाही, काहीही माहित नसताना. सुधीर कुठे आहे? सुधीर! बाबा ते येऊ लागले पाठीमागे, नंतर त्यांना काय वाटलं, अचानकच भीती वाटत होती, मग त्यांनी थांबले रूम मध्ये. मला बोलले तू जा.
ते तुझं सगळं ठीक आहे. तू सुधीर एकमेकांना पसंत करता, तुम्ही कोर्ट मॅरेज केलं, पण हे सांगायचं ना, कळवायचं ना त्यांनी पण आम्हाला. तुझ्या घरी पण सांगायचं, बोललो असतो ना आम्ही. बाबा तुम्हाला काय सांगू, माझे बाबा तयार नव्हते. मला पाहुणे येणार होते त्याच दिवशी, ज्या दिवशी आम्ही कोर्ट मॅरेज केलं. नाहीतर मी आणि सुधीर कधी भेटलो नसतो. वाघ, तुझ्या हिंमतला दाद द्यावी लागेल मुली. सुधीर एवढा नाहीये बघ, मित्र आहे तो. बाबा तुम्ही सुधीरला पण काही म्हणू नका, त्यांची काही गलती नाही. ते घरी तुम्हाला सगळ्यांना सांगणार होते, पण घाई गडबडीमध्ये नाहीच टाइम भेटला. आणि खरं सांगायचं म्हणजे कोर्ट मॅरेज पण आम्हाला करायचं नव्हतं. सुधीर मला सांगत होता की घरचे माणसं माझे चांगले आहेत. तू जर येऊन बोललीस भेटलीस तर तुला नाही कधी म्हणणार नाहीस, कारण दिसायला पण तू छान आहेस, शिकलेली आहेस तू. हो ग अंजली, तुझं बरोबर आहे, पण सुधीर तुला असं तुझ्या बाबांना न विचारता घेऊन आला. बाबा तुझी काळजी करत नसतील का बरं? 2 दिवसापासून तू इकडे आहे, बोलत आहेस. नाही ते काळजी नाही करणार माझी. मी त्यांना मेसेज ड्रॉप केला होता, त्यांना ओळख आहे सुधीरची. हे तुझं सगळं बरोबर आहे, पण हे चुकीचं आहे बघ. आई वडील आपल्याला लहानपणापासून वाढवतात, आपण असं पळून येतो, निघून येतो. त्यांची इज्जत जात नसेल का बरं? त्यांना तोंड दाखवायला बाहेर जागा असते का? बाबा तुमचं सगळं बरोबर आहे, पण त्या दिवशी तशी सिच्युएशन नव्हती हो. पाहुणे आले असते, त्यांनी इझिली मला पसंत केलं असतं. पप्पांचे मित्रच होते, आणि जो बघायला येणार होता पप्पांच्या मित्राचा मुलगा होता. ते काहीही असो, मला माझी सून चांगलं थाटामाटामध्ये मोठं लग्न करून माझ्या घरी पाहिजे, वरातीसोबत. तो नालायक मूर्ख सुधीर कुठे आहे? एवढी सुंदर परी 2 दिवसापासून त्यानं लपून ठेवलंय. बाबा म्हणजे तुमचा आमच्या लग्नाला काहीही विरोध नाही? आई मी खूप हॅपी आहे बघा, आज तुमच्यामुळे हे सगळं सक्सेस झालं. तुम्ही जर सांगितलं नसतं तर आमची हिंमत कधी झाली नसती सांगायची. आणि खरं सांगायचं झालं ना बाबा, तुम्हाला भेटून मला एवढा आनंद झाला की मी जेवढी भीत होते तुम्हाला भेटण्याच्या पहिले, आता मला बिलकुलच भीती वाटत नाही, कारण तुम्ही एकदम फ्रीली क्लोजली बोलता. अंजली, मी तुला गोष्ट एक सांगू इच्छितो. आजकालची जनरेशनना स्वतःच्या मनाने लग्न करतात, ते लग्न सक्सेस होत नाही. कधी पण आईवडिलांच्या सहमतीने लग्न करायचं. आणि हो, त्यातलं त्यात एक अपवाद आहे. असं नाही की आईवडिलांना करून दिलं म्हणजे ते रिलेशन सक्सेसच होते, असं नसते. कधी कधी दोघांच्या सहमतीने केलेला संसार पण शेवटपर्यंत टिकत असतो. कर्नल साहेब माझं टेन्शन गेलं बघा. मी पण भीत होती, कालपासून माझा बीपी लो कमी जास्त होत होता बघा. अंजली, याच्यानंतर कधीही आई वडिलांना विचारल्याशिवाय कोणताही असा पाऊल उचलायचा नाही, जेणेकरून पुढे जाऊन त्याचं पूर्ण आपलं आयुष्यभर भोगावं आणि भोगावंच लागेल. अगं अंजली, लहानपणापासून आई वडील आपल्याला जपतात फुलासारखं, आणि आपण एकाच दिवसात एका क्षणामध्ये सगळं मिटवतो, सगळं बरबाद, सगळं खराब करतो. तू बोलतेस तुझ्या पप्पांना मेसेज ड्रॉप केला, त्यांना दुःख झालं नसेल या गोष्टीचं? त्यांनी तर हाच विचार केला असेल ना की माझ्या परवरिशमध्ये काय कमी पडली होती. एवढं चांगलं शिकवलं, मोठं केलं, सगळ्या गोष्टींची पूर्तता केली, आणि आज तीच मुलगी माझं तोंड काळ करून पळून गेली एका अनोळखी पोरासोबत. खरंच बाबा तुम्ही माझे डोळे उघडले. अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. ज्या वडिलांनी लहानपणापासून आपल्याला कपडे न घेता, आपल्याला पायात चप्पल न घेता मला चांगलं शिकवलं, माझी चांगली परवरिश केली, याच दिवसासाठी केली का की मी एखाद्या अनोळखी पोरासंग पळून जावं म्हणून? तसं नसते अंजली, तुझी पण चुकी नाही. तुला पण भीती वाटत होती ना, तुला पण पूर्ण आयुष्य जगायचं होतं सुधीर सोबत. तुला वाटलं त्या दिवशी पाहुणे तुला बघायला आले आणि पसंत केले, लग्न तिकडे झालं तर मी कसं करू? पण अंजली, शेवटी ते तुझे बाबा आहेत, तुला जाऊन त्यांना भेटायला पाहिजे. इव्हन दॅट आपण सकाळी सगळेजण जाऊयात भेटायला त्यांच्यासाठी, मोठं लग्न करूयात. अरे कर्नलची सून आहे, एवढं छोटं रिसेप्शन, एवढं कोर्ट मॅरेज वगैरे असं थोडी जमणार. मोठं धूमधडाक्यात मोठं लग्न होणार. आई बाबा तुम्ही दोघे पण एवढे चांगले आहात ना. माझं नशीब, मी कुठे पुण्य केलं होतं की तुम्ही दोघे जण मला भेटलात. मी खूप हॅपी आहे आज. मित्रांनो तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आमच्या शेअर करायला विसरत जाऊ नका तुम्ही. आणि हो मित्रांनो, आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून कोणत्या सिच्युएशनमध्ये लहानाचं मोठं करतात, शिकवतात, सगळ्या गोष्टीची पूर्तता करतात. या गोष्टीसाठी नाही की आपण अनोळखी एखाद्या मुलीसोबत पळून जावावं. त्यांची पण इज्जत ठेवावी, त्यांचं तोंड काळं नाही झालं पाहिजे. त्यांच्या सहमतीने, त्यांच्या विचाराने लग्न केलेलं ते सुखाचा संसार असतो शेवटपर्यंत मुलामुलींसाठी.